विलासराव देशमुख दुसऱ्यांदा मुख्यमंत्री कसे झाले हे माहीत आहे का? तर 2004ला महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लागली. तेव्हा मुख्यमंत्री होते सुशीलकुमार शिंदे. 2003ला विलासरावांना हटवून सुशीलकुमार शिंदे यांना मुख्यमंत्री केलं गेलं होतं. 2004ची निवडणूक काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना भाजपने युती करून लढवली. निवडणूक चांगलीच रंगली होती. निवडणूक झाली आणि निकाल लागला. काँग्रेसला 69 जागा मिळाल्या, तर राष्ट्रवादीला 71, तर BJPला 54 आणि शिवसेनेला 65 जागा मिळाल्या. तेव्हा काँग्रेस राष्ट्रवादी युतीला बहुमत मिळालं. राष्ट्रवादी मोठा पक्ष झाला होता, त्यामुळे राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपद हवे होते. पण काँग्रेसने मुख्यमंत्रीपद काँग्रेसला द्यावे आणि मंत्रिमंडळ वाटपात राष्ट्रवादीला प्राधान्य द्यावे असा प्रस्ताव मांडला. तेव्हा हा प्रस्ताव शरद पवारांनी मान्य देखील केला. तेव्हा काँग्रेससमोर मुख्यमंत्रीपदासाठी 2 चेहरे होते, सुशीलकुमार शिंदे आणि विलासराव देशमुख. शिंदेंच्या मागच्या कार्यकाळात काँग्रेसमध्ये गटबाजी वाढली होती. त्यामुळे काँग्रेसने विलासराव देशमुख यांना 2004ला दुसऱ्यांदा महाराष्ट्राचं मुख्यमंत्री केलं.